आपण इथं बेसन पीठ घेतले, त्यामध्ये मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ते मळून घेणार आहे. भेळीला किंवा मिसळमध्ये जी शेव असते खारी शेव, ते आपण शेव बनवणार आहे आज. त्यासाठी आपण हे पीठ मळून घेतो आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं, खूप पातळ नाही मळायचं आपल्याला. हे इथं मी घरचं पीठ घेतलं आहे, तुम्ही विकतचं घेतलं तरी चालेल. आपलं पीठ मळून झाले, एवढं घट्ट पीठ मी केलं आहे. ह्याच्यापेक्षा थोडंसं अजून पातळ तुम्ही केलं तरी चालेल. साईडला ठेवूया आणि हे चिटकलेलं पीठ आपण लाथीनं काढून घेऊया. असं चण्याचं पीठ खूप चिवट असतं, हाताला पण लागले, हाताचं पण थोडं थोडं असं काढून घ्यायचं. आपल्या इथं गोळा तयार झाला आहे. आता आपण शेव पाडायला घेऊया. आपण थोडंसं तेलाचा हात घेतला आहे, पीठ काढून घेऊया. 2 भाग करूया त्याचे. आपण 2 गोळे करून घेतलेत. आता आपण सोऱ्या घेतला आहे, सोऱ्याचा हा खालचा भाग आहे आणि ही थाळी आहे. खरखरीत बाजू असेल ती खालच्या साईडला टाकायची, प्लेन बाजू असेल ती वरच्या साईडला टाकायची. सोऱ्या आपण लावून घेऊया. सोऱ्या पिट्ट लावून घेतला आहे, त्यामध्ये गोळ्या टाकूया, दाबून घेऊ. गोळ्या टाकल्यानंतर आपण वरून झाकण लावून घेऊया. आपलं सोऱ्या तयार झालं आहे शेव काढण्यासाठी. आता आपण शेव काढून घेऊ. तेल तापलं आहे आपले छान. आता आपण इथे शेव काढूया. फास्ट गॅसवरतीच आपण शेव काढतोय. मी याच्यात हळद टाकली नाही, काय न हळद टाकतात. आता उलटून घेऊ एक साईड. किती छान झाली आहे. तेलाच्या वरचे बुडबुडे गेले की समजायचं आपली खालची साईड झाली. उलटून घ्यायची. आपली तळून झाली शेव. आपण काढून घेऊया. बघा किती सुंदर शेव झाली आपली. तर मी दुसरा पण काढून घेते. हाताला वाफ लागते, पटपट 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 झारा फिरवायचा आणि काढून घ्यायची. तेलावर बुडबुडे येतात, हे थांबले की आपण उलटून घ्यायची. एक साईड मग आपली पूर्ण होते खालची शिजून. आपण उलटूया. आपली खालची साईड पूर्ण शिजली. फास्ट गॅसवरती शेव तळायची, म्हणजे नरम नाही पडत, कडक होते. आपले तेलाचे बुडबुडे पूर्ण थांबले. आपण काढून घेऊया. इथं आपली दुसरी शेव तयार. किती सुंदर झाली बघा. या पद्धतीनं आपण सगळी शेव करून घेऊया. इथं आपली शेव तयार झाली आहे. तोडून दाखवते किती कुरकुरी झाली ती. बघा आवाज येत असेल.